नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मराठी जी के या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आहे। तर पहा, आजच्या व्हिडिओमध्ये आपण मुंबई उच्च न्यायालय भरती 2025 शिपाई व हमाल या पदांकरिता आज आपण काही महत्त्वपूर्ण प्रश्न असे पाहणार आहोत। हे प्रश्न पहा तुम्हाला परीक्षेच्या दृष्टिकोनातून महत्त्वपूर्ण ठरणारे आहेत। तरी तुम्ही चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, कारण तुम्हाला अशीच महत्त्वपूर्ण व्हिडिओ नक्कीच बघावयास मिळतील। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। तर पहा, प्रश्न क्रमांक पहिला, डॅश हे दक्षिण भारतातील पहिले आणि देशातील 8वे असे न्यायालय आहे ज्यामध्ये ई कोर्ट पेमेंट सुविधा सुरू करण्यात आली। विद्यार्थी मित्रांनो, प्रश्नाचं जर उत्तर येत असेल तर कमेंट बॉक्समध्ये देण्याचा प्रयत्न करीत राहा। तर आपल्याला प्रश्न काय विचारण्यात आलेला आहे की डॅश हे दक्षिण भारतातील पहिले आणि देशातील 8वे असे न्यायालय आहे ज्यामध्ये ई कोर्ट पेमेंट सुविधा सुरू करण्यात आली। तर कोणतं न्यायालय आहे? तर या प्रश्नाचं उत्तर पहा, ऑप्शन क्रमांक 2 मद्रास उच्च न्यायालय। तर पहा, मद्रास उच्च न्यायालय हे जे न्यायालय आहे तर हे पहा दक्षिण भारतातील पहिले आणि देशातील 8वे असे न्यायालय आहे ज्यामध्ये ई कोर्ट पेमेंट सुविधा ही सुरू करण्यात आलेली आहे। कोणतं आहे तर ते मद्रास उच्च न्यायालय आहे। प्रश्न क्रमांक 2, पोंगळ हा सण खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये साजरा केला जातो? तर या प्रश्नाचं उत्तर पहा, ऑप्शन क्रमांक 3 तामिळनाडू। तर तामिळनाडू या राज्यामध्ये पहा पोंगळ हा सण साजरा केला जातो। प्रश्न क्रमांक 3, गांधी वर्सेस लेनिन हे पुस्तक खालीलपैकी कोणी लिहिलेले आहे? तर या प्रश्नाचं उत्तर पहा, ऑप्शन क्रमांक 1 भाई श्रीपाद अमृत डांगे। तर गांधी वर्सेस लेनिन हे जे पुस्तक आहे तर ते पहा श्रीपाद अमृत डांगे यांनी ते लिहिलेले पुस्तक आहे। प्रश्न क्रमांक 4, जागतिक मानवी हक्क दिवस केव्हा साजरा केला जातो? तर या प्रश्नाचं उत्तर पहा, ऑप्शन क्रमांक 3 10 डिसेंबर। तर 10 डिसेंबर या दिवशी पहा जागतिक मानवी हक्क दिवस हा साजरा केला जातो। प्रश्न क्रमांक 5, वेदांत कॉलेजची स्थापना खालीलपैकी कोणी केलेली आहे? तर या प्रश्नाचं उत्तर पहा, ऑप्शन क्रमांक 3 राजाराम मोहन रॉय यांनी। तर पहा राजाराम मोहन रॉय यांनी वेदांत कॉलेजची स्थापना ही केलेली आहे। प्रश्न क्रमांक 6, इतिहासामध्ये प्रसिद्ध बक्सरची लढाई केव्हा झाली? तर या प्रश्नाचं उत्तर पहा, ऑप्शन क्रमांक 2 सन 1764। तर पहा इतिहासामध्ये प्रसिद्ध बक्सरची लढाई ही सन 1764 कधी सन 1764 या वर्षी ती झालेली आहे। प्रश्न क्रमांक 7, फणसाड हे महाराष्ट्रामध्ये असलेलं अभयारण्य खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? तर या प्रश्नाचं उत्तर पहा, ऑप्शन क्रमांक 2 रायगड। तर पहा फणसाड हे जे महाराष्ट्रामधलं अभयारण्य आहे तर ते पहा रायगड या जिल्ह्यामध्ये आहे। प्रश्न क्रमांक 8, भारताचे पहिले गव्हर्नर जनरल खालीलपैकी कोण होते? तर ऑप्शन क्रमांक 3 पहा लॉर्ड विल्यम्स बेटिंग। तर भारताचे पहिले गव्हर्नर जनरल कोण होते तर ते लॉर्ड विल्यम्स बेटिंग होते। प्रश्न क्रमांक 9, मुर्दूस हा रोग कोणत्या जीवनसत्वाच्या अभावी होणारा रोग आहे? तर या प्रश्नाचं उत्तर पहा, ऑप्शन क्रमांक 4 ड जीवनसत्व। तर पहा मुर्दूस हा जो रोग आहे तर ते पहा ड या जीवनसत्वाच्या अभावामुळे तो रोग होणारा आहे। प्रश्न क्रमांक 10, ड्युरंड रेषा खालीलपैकी कोणत्या 2 देशादरम्यान सीमारेषा दर्शवते? तर या प्रश्नाचं उत्तर पहा, ऑप्शन क्रमांक 2 पाकिस्तान आणि अफगाणिस्तान। तर पहा ड्युरंड ही जी रेषा आहे तर ती पहा पाकिस्तान आणि अफगाणिस्तान या 2 देशादरम्यान सीमारेषा दर्शवते। तर पहा भारत आणि पाकिस्तान, तर भारत आणि पाकिस्तान या 2 देशादरम्यान कोणती सीमारेषा आहे तर ती रॅड क्लिफ। कोणती आहे? रॅड क्लिफ ही सीमारेषा आहे भारत आणि पाकिस्तानमध्ये। तर भारत आणि श्रीलंकेमध्ये कोणती सीमारेषा आहे तर ती पाल्क सामुद्रधुनी। कोणती आहे? पाल्क सामुद्रधुनी ही भारत आणि श्रीलंका या 2 देशादरम्यान सीमारेषा आहे।
प्रश्न क्रमांक 11. महाराष्ट्र राज्यामध्ये पहिले दिव्यांगासाठीचे न्यायालय कुठे आहे? तर या प्रश्नाचं उत्तर पहा ऑप्शन क्रमांक 2 पुणे. तर पहा महाराष्ट्र राज्यामध्ये पहिले दिव्यांगासाठीचे न्यायालय हे कुठे आहे? तर ते पुणे या शहरामध्ये आहे. प्रश्न क्रमांक 12. दादासाहेब फाळके पुरस्काराची सुरुवात कोणत्या वर्षापासून सुरू झालेली आहे? तर या प्रश्नाचं उत्तर पहा ऑप्शन क्रमांक 4 सन 1969. तर दादासाहेब फाळके पुरस्काराची सुरुवात ही पहा सन 1969 या वर्षी ती सुरुवात झालेली आहे. प्रश्न क्रमांक 13. महाराष्ट्रामध्ये एकूण प्रशासकीय विभाग किती आहेत? तर ऑप्शन क्रमांक 2 पहा 6. तर आपल्या महाराष्ट्रामध्ये एकूण प्रशासकीय विभाग हे किती आहेत? तर ते एकूण 6 विभाग आहेत. प्रश्न क्रमांक 14. हू वेर द शूद्राज हा ग्रंथ पुढीलपैकी कोणी लिहिलेला होता? तर ऑप्शन क्रमांक 3 डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी हू वेर द शूद्राज हा ग्रंथ लिहिलेला आहे. प्रश्न क्रमांक 15. कार्निव्हल हा सण खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये साजरा केला जातो? तर ऑप्शन क्रमांक 3 पहा गोवा. तर कार्निव्हल हा जो सण आहे तर तो पहा गोवा या राज्यामध्ये तो साजरा केला जातो. प्रश्न क्रमांक 16. पंढरपूर हे शहर खालीलपैकी कोणत्या नदीच्या काठावर वसलेले आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 पहा भीमा. तर भीमा या नदीच्या काठावर पंढरपूर हे शहर वसलेले आहे. प्रश्न क्रमांक 17. भारतामध्ये उपग्रह प्रक्षेपण केंद्र खालीलपैकी कुठे आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 पहा श्रीहरिकोटा. तर भारतातील पहा श्रीहरिकोटा या ठिकाणी उपग्रह प्रक्षेपण केंद्र आहे. प्रश्न क्रमांक 18. भांगडा हे खालीलपैकी कोणत्या राज्याचे लोकनृत्य आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 पहा पंजाब. तर भांगडा हे जे लोकनृत्य प्रकार आहे तर ते पहा पंजाब या राज्याचे ते लोकप्रिय लोकनृत्य आहे. प्रश्न क्रमांक 19. मोडक सागर हे धरण खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 पहा ठाणे. तर मोडक सागर हे जे धरण आहे तर ते पहा ठाणे या जिल्ह्यामध्ये आहे. प्रश्न क्रमांक 20. ओझोन दिन कोणत्या दिवशी साजरा केला जातो? तर ऑप्शन क्रमांक 1 पहा 16 सप्टेंबर. तर 16 सप्टेंबर या दिवशी ओझोन दिन हा साजरा केला जातो. प्रश्न क्रमांक 21. भारतामध्ये कोणत्या राज्यामध्ये सर्वात जास्त रबराचे उत्पादन होते? तर ऑप्शन क्रमांक 4 पहा. तर पहा भारतातील केरळ. कोणता आहे? भारतातील केरळ या राज्यामध्ये पहा सर्वात जास्त रबराचे उत्पादन हे घेतले जाते किंवा होते. प्रश्न क्रमांक 22. खालीलपैकी कोणता देश हा सार्क या संघटनेचा सदस्य नाही? तर ऑप्शन क्रमांक 3 पहा म्यानमार. म्यानमार हा जो देश आहे तर तो पहा सार्क या संघटनेचा सदस्य नाही. प्रश्न क्रमांक 23. शिवसमुद्रम जलविद्युत प्रकल्प खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे? तर या प्रश्नाचं उत्तर पहा ऑप्शन क्रमांक 2 कर्नाटक. तर पहा शिवसमुद्रम हा जो जलविद्युत प्रकल्प आहे तर तो पहा कर्नाटक या राज्यामध्ये आहे. प्रश्न क्रमांक 24. सातपुडा पर्वत रांगेमध्ये सर्वोच्च शिखर खालीलपैकी कोणते आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 पहा धूपगड. तर सातपुडा पर्वत रांगेमध्ये पहा सर्वोच्च शिखर कोणते आहे तर ते धूपगड हे सर्वोच्च शिखर आहे. प्रश्न क्रमांक 25. मुळशी सत्याग्रहाचे नेतृत्व पुढीलपैकी कोणी केलेले होते? तर या प्रश्नाचं उत्तर पहा ऑप्शन क्रमांक 3 सेनापती बापट. तर सेनापती बापट यांनी मुळशी सत्याग्रहाचे नेतृत्व केलेले होते. पुढचा प्रश्न आहे पहा खालीलपैकी कोणत्या ठिकाणास महाराष्ट्रातील चेरापुंजी असे म्हटले जाते? तर ऑप्शन क्रमांक 2 पहा आंबोली. तर पहा आंबोली या ठिकाणास महाराष्ट्रातील चेरापुंजी असे म्हटले जाते.
पुढचा प्रश्न आहे, बिग बुल ही संकल्पना खालीलपैकी कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहे? तर या प्रश्नाचं उत्तर पहा ऑप्शन क्रमांक 2 शेअर बाजार म्हणजेच शेअर मार्केटिंग. तर बिग बुल ही जी संकल्पना आहे तर ती पहा शेअर बाजार या क्षेत्राशी ती संबंधित आहे. प्रश्न क्रमांक 28, मानवी शरीरातील सर्वात मोठी ग्रंथी खालीलपैकी कोणती आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 पहा यकृत. तर यकृत ही पहा मानवी शरीरातील सर्वात मोठी ग्रंथी आहे. प्रश्न क्रमांक 29, काझीरंगा नॅशनल पार्क खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 पहा आसाम. तर आसाम या राज्यामध्ये काझीरंगा नॅशनल पार्क आहे. पुढील प्रश्न आहे, सन 1857च्या उठावामध्ये डॅशचे नेतृत्व कुंवर सिंग यांनी केले? तर ऑप्शन क्रमांक 1 पहा बिहार. तर सन 1857च्या उठावामध्ये पहा बिहारचे नेतृत्व हे कुंवर सिंग यांनी केलेले होते. प्रश्न क्रमांक पुढचा आहे, प्रत्येक घरामध्ये LPG गॅस जोडणी असणारे पहिले राज्य खालीलपैकी कोणते आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 पहा हिमाचल प्रदेश. तर पहा प्रत्येक घरामध्ये LPG गॅस जोडणी असणारे पहिले राज्य कोणते आहे? तर ते हिमाचल प्रदेश हे राज्य आहे. प्रश्न क्रमांक पुढचा आहे, ऊर्जेचा राखीव साठा म्हणून कोणास ओळखले जाते? तर ऑप्शन क्रमांक 3 पहा मेद. तर ऊर्जेचा राखीव साठा म्हणून मेद यास ओळखले जाते. पुढील प्रश्न, नैऋत्य मोसमी वारे खालीलपैकी कोणत्या कालावधीमध्ये वाहतात? तर या प्रश्नाचं उत्तर पहा ऑप्शन क्रमांक 4 जून ते सप्टेंबर. तर पहा नैऋत्य मोसमी वारे हे जून ते सप्टेंबर या कालावधीमध्ये ते वाहतात. नेक्स्ट क्वेश्चन, कोटा औष्णिक ऊर्जा केंद्र खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये स्थित आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 पहा राजस्थान. तर कोटा औष्णिक ऊर्जा केंद्र हे पहा राजस्थान या राज्यामध्ये स्थित आहे. पुढील प्रश्न, प्रोग्रॅम व डेटा तात्पुरतं साठवण्यासाठी कोणत्या मेमोरीचा वापर केला जातो? तर ऑप्शन क्रमांक 1 पहा रॅम. तर प्रोग्रॅम आणि डेटा तात्पुरता साठवण्यासाठी पहा रॅम या मेमरीचा वापर हा केला जातो. प्रश्न क्रमांक 36, मोगल काळामध्ये दरबारी भाषा म्हणून डॅश या भाषेचा वापर हा केला जात असे? तर या प्रश्नाचं उत्तर पहा ऑप्शन क्रमांक 3 पार्शियन. तर पहा मोगल काळामध्ये दरबारी भाषा म्हणून पार्शियन या भाषेचा वापर हा केला जात असे. पुढील प्रश्न आहे, भारतातील 100% साक्षरता असलेले राज्य पुढीलपैकी कोणते आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 पहा केरळ. तर भारतातील 100% साक्षरता असलेले राज्य कोणते आहे? तर ते केरळ हे राज्य आहे. नेक्स्ट क्वेश्चन, दार्जिलिंग हे थंड हवेचे ठिकाण खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 पहा पश्चिम बंगाल. तर दार्जिलिंग हे जे थंड हवेचे ठिकाण आहे तर ते पहा पश्चिम बंगाल या राज्यामध्ये आहे. पुढचा प्रश्न, ईस्ट इंडिया कंपनीच्या काळामध्ये भारताच्या राज्य कारभाराची जबाबदारी डॅशवर सोपवली? तर या प्रश्नाचं उत्तर पहा ऑप्शन क्रमांक 3 गव्हर्नर जनरल. तर पहा ईस्ट इंडिया कंपनीच्या काळामध्ये भारताच्या राज्य कारभाराची जबाबदारी ही गव्हर्नर जनरल यावर सोपवलेली ती होती. पुढील प्रश्न आहे, मानवी शरीरातील कोणत्या पेशीला सैनिक पेशी असे म्हटले जाते? तर ऑप्शन क्रमांक 2 पहा पांढऱ्या पेशी. तर मानवी शरीरातील पहा पांढऱ्या ज्या पेशा असतात त्यांना पहा सैनिकी पेशा असे म्हटले जाते. पुढचा प्रश्न आहे, भारताची सागरी सीमाचे रक्षण करण्याची जबाबदारी खालीलपैकी कोणावर आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 पहा नौदल. तर भारताची सागरी सीमाचे रक्षण करण्याची जबाबदारी पहा नौदलाकडे असते किंवा आहे.